आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. श्रोत्यो, आजचा विषय आहे मूत्रपिंडातील खडे अर्थात किडनी स्टोन. सहभागी MBBS MS युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद शर्मा. सूत्रसंचालन ज्योती हातेकर. तांत्रिक सहाय्य श्रीराम परसोडे यांचं आहे आणि सादर करतेत सूरज गोळे. तेव्हा ऐकूया हा कार्यक्रम. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे डॉक्टर रोहिणी व्यास यांचं. डॉक्टर शर्माज इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजी अँड इनफर्टिलिटी सेंटर, भागवत प्लॉट, इंद्रप्रस्थ टॉवरच्या बाजूला, जैन लॉन्स समोर, चठारपेठ रोड, अकोला. शर्माज इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजीचे उद्दिष्ट सर्वांगीण आरोग्यासाठी उत्कृष्ट, प्रगत आणि रुग्ण केंद्रित मूत्रविज्ञान सेवा प्रदान करणं. आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ आणि सूर्योदय सेवा यांच्याद्वारे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीनं काम करणं. उपलब्ध सुविधा: दुर्बिणीद्वारे मूत्रमार्गाची तपासणी, सर्व प्रकारच्या मुतखड्यांवर अत्याधुनिक औषधोपचार आणि शस्त्रक्रिया, मशीनमधील किरणांद्वारे मुतखडा विच्छेदन, दुर्बीणद्वारे लेझर, प्रोस्टेट ग्रंथींच्या शस्त्रक्रिया, लघवीतील अडथळ्यावर, मूत्राशयातील ट्यूमरवर दुर्बीणद्वारे उपचार, स्त्रियांचे लघवीचे आजार, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया, किडनी, मूत्राशय, प्रोस्टेट, जननेंद्रिय कॅन्सरचे निदान आणि उपचार, डायलिसिससाठी लागणारी फिस्टूलची शस्त्रक्रिया, किडनी प्रत्यारोपण सल्ला आणि मार्गदर्शन, लहान मुलांचे मूत्रविकार निदान आणि उपचार. अधिक माहिती करता 8308066154 या मोबाईल नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्राच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मूत्रपिंडातील खडे म्हणजेच मुतखडे अर्थात किडनी स्टोन या विषयावरती तुमचे प्रश्न विचारू शकता. तुमच्या शंका तुम्ही डॉक्टर साहेबांना विचारू शकता. त्यासाठी आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद शर्मा उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. फोन कॉल्स येण्यापूर्वी मला हे विचारायचं आहे आपल्याला की मुतखडे होण्याचं नेमकं कारण काय आहे? सर्वप्रथम मी तुमचा आणि तुमच्या टीमचा आभार मानतो मॅम, कारण की सध्याचा उन्हाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि हे त्रास जनरली याच दिवसात होतात, तर त्याच्यामुळे याच्याबद्दलची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचणार याच्यासाठी तुम्ही हा कार्यक्रम अरेंज केला, त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद मानतो. मुतखडे होण्याचे कारणं बरेच आहेत. त्यातल्या त्यात ह्या सीझनमध्ये पण म्हणजे उन्हाळ्यामध्ये हे जास्त होतात. याचे बरेच कारण आहेत. कारण की कधीही मुतखडे होण्यासाठी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागते की शरीरात जर पाण्याचं प्रमाण कमी झालं तर मग हे जसं गाळ कसा साचतो कॉन्सन्ट्रेटेड पाण्यामध्ये, तसं हे साचून मुतखडे तयार होतात लघवीमध्ये आणि त्याचं मग मुतखड्यात रूपांतर होतं. म्हणून ज्या ज्या वेळेस पाण्याचं प्रमाण कमी होणार शरीरामध्ये त्यावेळेस हे मुतखडे होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात हे जास्त वाढतात. त्याचप्रकारे काही काही मुतखडे अशा प्रकारचे असतात किंवा काही काही पेशंट्स अशा प्रकारचे असतात की ज्यांना फॅमिलीमध्ये पण मुतखड्यांचा त्रास असतो. बऱ्याच लोकांना आपण म्हणजे पाणी कमी पितो, बाहेर फिरतो किंवा काही विशिष्ट आहार घेतो जास्त प्रमाणात, जसं की नॉनव्हेज वगैरे ह्या गोष्टी. आपण बोलूया या विषयावरती, पण आपण आधी कॉल घेऊया. येस मॅम. हॅलो. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्र हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम आहे. आपलं नाव काय आहे? मी प्रकाश राजू बोलतो. हा बोला प्रकाश भाऊ, विचारा तुमचा प्रश्न. डॉक्टर साहेब ऐकतायत. माझ्या भाषाला म्हटलं की जसं किडनी स्टोनचा तकलीफ आहे तर एक 6 इंचा खडा आहे आणि 4.5 इंचा खडा आहे. बरं बरं. आणि 3 इंचा खडा निघाला तर ऑपरेशन करावं लागेल का? जनरली दादा असं आहे की छोटे छोटे जे स्टोन्स असतात, छोटे म्हणजे जनरली 5 ते 6 मिलीमीटरच्या खालचे स्टोन्स जे असतात, मुतखडे जे असतात, जास्तीत जास्त लोकांचे पाण्याने किंवा औषधाने पडून जातात. कधी कधीच असं होते, जवळपास 95% लोकांचे तर पाण्याने किंवा औषधाने पडून जातात. कधी कधी असं होतं की एखादा लघवीचा मार्ग जर बारीक असेल, लघवीची नळी जी किडनीतून लघवीच्या पिशवीकडे येणारी नळी जर असली ती बारीक असली तर एखाद्या वेळेस अटकू शकतो आणि मग तो त्रास देऊ शकतो. पण सहसा पाहिलं तर 95% लोकांचे 6 मिलीमीटरपर्यंतचे खडे जे आहेत ते जवळपास पाण्याने आणि औषधाने पडूनच जातात.
एखादाच असते कधी कधी, किंवा नाही पडला म्हणजे अटकला किंवा त्याच्यामुळे मग लघवी अडली, काही त्रास असला तर मग मात्र पुढचे इलाज त्यांना लागू शकतात. नाही, किडनीमध्ये आहे पण एक सायमचा. हो. हा, तर ते सुजून आलेले आहे किडनीवर. हा, नाही, तो चोकअप जर करत असेल किडनीला, कुठेतरी नळीला जर अडथळा आणत असेल आणि किडनीवर सुजन असेल तर मग मात्र आपल्याला त्याचे पुढचे रक्ताचे रिपोर्ट केले पाहिजेत, औषधं देऊन बघितले पाहिजे. त्याला जर आराम नसेल किंवा मग म्हणजे असं वाटलं किंवा नळी बारीक आहे आणि तो अडकतच आहे आणि तो निघतच नाही, आपण बरे म्हणजे 8-15 दिवस 20 दिवस औषध देऊन बघितले आणि तो काही प्रोग्रेस होत नाही आहे, म्हणजे समोर सरकतच नाही आहे किंवा पडत नाही आहे, तर मग मात्र आपल्याला पुढचे तपास सिटी स्कॅन वगैरे असं काही करून बघायला पाहिजे की नेमकं कारण काय आहे, नेमका कुठे अडकलं आहे आणि मग त्याला पुढचे इलाज लागतात का. ह्या सगळ्या जर-तरच्या गोष्टी असतात. जर औषधाने आणि पाण्याने जर का त्याचा इलाज नाही झाला, आराम नाही झाला त्याला, तर पुढचे आपल्याला मग तपास वगैरे करून मग पुढचे डिसिजन घ्यावं लागतात. तर जास्त करून पण 95% लोकांचं पडूनच जाते. बरं सर, माझा एक प्रश्न आणखी आहे. हा, तो समजा तो त्रास होऊच नाही म्हणून त्यासाठी काळजी काय घ्यायची? हो, आता मुतखडे व्हायला नाही पाहिजे पुढे, याच्यासाठी बऱ्याचशा काळजी असतात. जसं की बा पाणी भरपूर प्यायला पाहिजे आपण, कारण शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झालं तर मग मुतखडे वाढतील. त्याच प्रकारे काही असे आहार असतात की जे आपण कमी घेतलेले बरे. जसं आपण जनरली सांगतो किंवा मीठ कमी खायला पाहिजे, पाणी भरपूर प्यायला पाहिजे. त्याच्यानंतर नॉन व्हेजिटेरियन म्हणजे मांसाहार जो असतो तो थोडा कमी केलेला बरा. त्याच्यानंतर पनीर, चीज, चॉकलेट्स ह्या गोष्टी असतात त्या थोड्या कमी खाल्लेल्या बऱ्या. काजू कमी खाल्लेले बरे. बदाम खाऊ शकता तुम्ही रेग्युलरली. सगळ्यात महत्त्वाचं पण एकच समजायला पाहिजे याच्यात की आपण पाणी भरपूर पिलं तर एखाद्या वेळेस असे जे छोटे छोटे खडे होतील ते फ्लश आउट निघून जातात ते. तर म्हणून सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्हाला लक्ष पाण्यावरच द्यावं लागतं किंवा पाणी भरपूर प्यायला पाहिजे आपण. धन्यवाद डॉक्टर साहेब. धन्यवाद. तुमच्या सहभागासाठी देखील धन्यवाद. हॅलो. हॅलो, अकोला आकाशवाणी अकोला केंद्राचा हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मला असं विचारत होतं, किडनी स्टोनचे एकदम सुरुवातीची लक्षणं काय असतात? कारण जसं म्हणजे जनरली खूप त्रास झाल्यानंतरच लक्षात येतं आपल्याला की खूप पोट दुखल्यानंतर, म्हणजे त्याची जी जास्त दिवस गेलेले असतील किंवा जे काय असेल, तर नेमकं सुरुवातीचं जर सांगण्यात आलं किंवा त्याचे सिम्पटम काय राहतील काय? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की बरेचसे आजार असे असतात की ज्याच्यामध्ये पोट दुखणे हा विषय येतो आणि मग आपल्याला कळतच नाही की आपण काय, म्हणजे आपला नेमका आजार काय आणि आपण कुठं जायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे कळत नाही. तर जनरली मुतखड्यांचा त्रास जर असला तर पाठीतनं असं समोरच्या बाजूला एका साईडला, म्हणजे ज्या साईडला स्टोन असेल त्या साईडला दुखणं सुरू होतं. ते पाठीतून सुरू होऊन असं खालच्या पोटाकडे जातं, कधी कधी त्या साईडच्या जांघेमध्ये पण जातं. हा एक मेन महत्वाचा एक किडनी स्टोनचा त्रास आहे. त्याच्यासोबतच बरेचसे दुसरे त्रास असतात, जसं जर खडा अडकलेला असला, खूप दुखत असलं आणि दुखणं खूप जास्त राहते जनरली याचं, म्हणजे आपल्याला रात्री पळावं लागतं बऱ्याच वेळा, असं होतं. त्याचप्रमाणे कधी कधी लघवी, त्याच्यासोबत लघवीमध्ये जळजळ होणे, अंगार होणे, उलट्या होणे, भरपूर मळमळ राहणे कंटिन्यू, कधी कधी तापही येतो. त्याच्यानंतर एखाद्या वेळेस लघवीमध्ये रक्तही येतं. तर जनरली मुतखड्याचा जर त्रास असला तर त्याच्यासोबत दुखण्यासोबत आपल्याला ताप, मळमळ, लघवीमध्ये जळजळ, कधी कधी घडी घडी जावं लागणे, कंट्रोल नाही होणे, लघवीमध्ये रक्त येणे, हे सगळे त्रास होऊ शकतात. हे जर असलं तर मग आपण हा विचार केला पाहिजे की कदाचित आपल्याला हा त्रास आहे का, मग आपण त्याच्या हिशोबाने पुढचा इलाज केला पाहिजे. तर माझा अजून एक प्रश्न होता की जसं म्हणतात की पाणी कमी पिल्यामुळे पण हा त्रास होतो का? हो, पाणी कमी पिल्यामुळे दोन्ही गोष्टी होतात. एक तर मुतखडे तयार होतात तर त्याच्यामुळे हे त्रास होतीलच, आणि दुसरंच पाणी जर कमी पिलं तर तुम्ही एक ऐकलं असेल युटीआय म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, म्हणजे लघवीचे इन्फेक्शन होतात, जंतुसंसर्ग म्हणतात ते होतात. तर त्याचे पण सिम्पटम जवळपास सारखे असतात. तर पाणी पिणे हा तर महत्वाचाच विषय आहे. मुतखडे प्रिव्हेंट म्हणजे नाही होणे याच्यासाठी पण, छोटे असतील तर पडण्यासाठी पण, आणि पुढे युरिनचे इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे याच्यासाठी पण. तर पाणी तर महत्वाचंच आहे, त्याला तर पर्यायच नाही. पाणी हे जीवन म्हणजे एकदम योग्य आहे. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. बरं, धन्यवाद आपल्या कॉलसाठी. थँक्यू. यांनी एकदम बरोबर, म्हणजे कारण की ओळखायचं कसं हा प्रश्न बऱ्याच म्हणजे लोकांना येतो की आता त्रास होता, आणि महत्वाचं काय की हे होतं अशा वेळी रात्रीच्या वेळेस 3-4 वाजता वगैरे जनरली होतं. तर त्यावेळेस रात्री काय कळत नाही की आपण काय करायला पाहिजे, काय नाही समजत नाही, फॅमिली पण खूप पॅनिक असते. तर म्हणून त्यांना एक हे जनरल लक्षणं जर माहिती असले तर मग ते एका प्रकारे चांगल्या म्हणजे योग्य मार्गावर जाऊ शकतात. आपण कॉल घेऊया. येस मॅम. हॅलो. आकाशवाणी अकोला. हा, नमस्कार घाटोळे साहेब, बोला.
हा नमस्कार मॅडम. तुमच्या फोन कॉलचं स्वागत आहे. विचारा तुमचा प्रश्न. हा नमस्ते शर्माजी. नमस्कार. काही नाही सर, किडनी स्टोन बद्दल माहिती द्या सर. हो, किडनी स्टोनचं आता आपण जसं तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल तर म्हणजे छोटे छोटे मुतखडे तर पडूनच जातात आणि पाणी भरपूर पिणे, उन्हात तानात कमी फिरणे, पाण्याचं प्रमाण शरीरात चांगलं असलं तर मग हे होत नाहीत आणि झाले तर पडूनही जातात. हेच महत्वाचा विषय आहे. आणि परत एकदा इलाज झाल्यावर औषधाने म्हणा किंवा ऑपरेशनने कशाने इलाज झाल्यावर हे परत होऊ शकतात. तर ते नाही व्हायला पाहिजे म्हणून जे आपण आता डिस्कस केलं की पदार्थ कमी खायला पाहिजे आणि पाणी भरपूर प्यायला पाहिजे, हा विषय आपल्याला वर्षभर म्हणजे आयुष्यभर लक्षातच ठेवावा लागतो. कारण एखाद्याला मुतखडे जर झाले तर परत होऊ शकतात. तर म्हणून ती काळजी आपण घ्यायलाच पाहिजे. बरं सर, मुतखडा हा कशापासून होतो ते सांगा. हा, तेच आपल्या शरीरामध्ये जर म्हणजे पाणी कमी झालं आणि आपण हे जे पदार्थ जास्त खात असलो तर ते म्हणजे त्यातले जे मिनरल्स असतात ते जमा होतात आणि मग ते जमा होऊन जसं की बरेचसे प्रकार असतात त्यात ऑक्झॅलेट्स, युरिक ऍसिड वगैरे, फॉस्फेट्स असे बरेच प्रकारचे स्टोन असतात, सिस्टोन स्टोन. तर त्याच्यावर कॅल्शियम त्या ऑक्झॅलेटवर जाऊन कॅल्शियम चिटकतं आणि मग ते कॅल्शियम ऑक्झॅलेट असे स्टोन बनतात. तर ते कसं जर ते कॉन्सन्ट्रेटेड असलं तर ते त्याच्यात तीव्र जर असलं त्याच्यात पाणी कमी असलं तर कसं तीव्र होतं कोणती गोष्ट. तर ते त्याच्यामुळे मग ते जमा होतात आणि जमा होऊन मग त्याचा हळूहळू आकार वाढत जातो. म्हणून पाणी पिणे हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. बरं सर, हा किडनी स्टोन जास्तीत जास्त किती मोठा असू शकतो? नाही, मोठ्याला तर काही म्हणजे लिमिट नाही आहे. जनरली आतापर्यंत आम्ही जे पाहिले आहेत ते असे आता कसं किडनीमध्ये असलं तर आम्ही 50, 55, 60 mm पर्यंतचे खडे पाहिले आहे. कधी कधी लघवीच्या पिशवीमध्ये जर बघितलं तर मी म्हणजे पाहिलेला सगळ्यात मोठा स्टोन जो आहे तो 80 mm स्टोनही पाहिलेला आहे. तर असे ते साईज असं फिक्स नाही सांगतायत, कधी कोणाची कमी कधी कोणाची जास्त येते, पण असे या मोठ्या प्रकारचे पण आपण पाहिलेले आहेत. आणि बऱ्याच वेळा काय होतं, एक मुतखडा नाही राहत, बरेचसे मुतखडे राहतात. एकाच्या जागी 2, 3, 4 असं मुतखडे पण राहू शकतात वेगवेगळ्या साईजचे. त्यामुळे किडनीवर परिणाम होऊ शकतो ना? हो, बिलकुल होऊ शकतो. कारण की जर समजा आपण मुतखडे काढले नाही आणि ते एखाद्या वेळेस नळीतून अडकले तर त्या बाजूची लघवी थांबून जाते किडनीमध्ये. आणि कसं असतं की नदी जेव्हा वाहत असते तर त्याचं पाणी चांगलं राहते, पण एका जागी जर जमा झालं तर ते घाण होते पाणी. त्याच प्रकारे जर लघवी तिकडली अडकली तर ती लघवी घाण होते, पस होते त्याच्यामध्ये. मग तो पस झाल्यानंतर तो त्या किडनीवर असर करणं सुरू करते, ताप येतो आणि किडनीला डॅमेज होतात. म्हणजे किडनीचं काम जे करण्याची क्षमता आहे ती कमी कमी होत जाते, किडनी सुजत जाते. कधी कधी तर असंही आम्ही बघितलेलं आहे की एखाद्याचा स्टोन येतो, त्या दिवशी अटकतो, दुखतो, मग ते दुखणं असं तरी प्रकारे थांबून जातं, मग पण त्याच्याकडे लक्ष देत नाही, मग तो खडा तिथेच राहून ती लघवी साचत राहते, मग पस होते आणि कधी कधी ती किडनी निकामी पण होते. आणि अशा वेळेस बऱ्याच वेळा असं होतं की जर किडनी निकामी झाली, त्यात पस झाला तर ती काढूनही घ्यावी लागते. तर म्हणून असं आहे की आपण जर असं काही त्रास असले तर आपण त्याचा इलाज लवकरात लवकर म्हणजे केलेला बरा, काळजी घेतलेली बरी आणि भविष्यातही त्याची काळजी, पाणी वगैरे जास्त पिणे ह्या प्रकारे केलेली बरी. घाटवळ साहेब, मला असं वाटतं भरपूर सविस्तर असं उत्तर मिळालं आहे आपल्याला. सहभागासाठी धन्यवाद. हॅलो डॉक्टर, आकाशवाणी अकोला केंद्राचा हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. ताई, मी दीपक डोईफुडे बोलतो, गोरेगाव तालुका मूर्तिजापूर. दीपक भाऊ बोला, विचारा तुमचा प्रश्न. माझा असा प्रश्न होता की किडनी स्टोन साठी आपल्याला दिवसातून किती वेळ आणि किती पाणी शरीराला द्यावं लागेल? डॉक्टर, आपण काय सांगू? दीपक दादा, आपला म्हणजे तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारलाय की किती प्यायला पाहिजे आणि कसं, म्हणजे याला कसं टाळता येईल. तर किडनी स्टोन हे आपण आता डिस्कस केल्याप्रमाणे पाणी कमी झालं होते, म्हणून आपण जनरली ज्याला काही दुसरे आजार, हार्टचा वगैरे आजार नाही आणि दुसऱ्या कोणत्या डॉक्टरांनी काही पाण्याचं कमी घ्या असं सांगितलेलं नाही आहे, त्या नॉर्मल माणसांनी जवळपास एक 4 ते 5 लिटर रोजचं पाणी पिलेलं बरं राहतं. 3.5-4 लिटर सफिशियंट आहे, पण उन्हाळा दिवस जर असला तर एखाद्या वेळेस ते जास्तही प्यावं लागतं आणि हिवाळ्या दिवसात थोडं 3 लिटरपर्यंत आलं तरी चालतं, पण पाणी हिवाळ्यात पण जास्तच प्यायला पाहिजे, कारण कदाचित बऱ्याच वेळा असं होतं की तेव्हा पाणी कमी होतं. एक फोन कॉल आहे, येस. हॅलो, बोला, आपला प्रश्न विचारा. टोमॅटो, मिरची याचं बी खाण्यात आलं किंवा पालक भाजी खूप खाल्ली तर किडनी स्टोन होतो असं बऱ्याचदा ऐकलंय, तर हे खरं आहे का मला विचार? बरं डॉक्टर, आपण काय सांगू? बरोबर, बऱ्याच वेळा असं म्हणजे सांगण्यात येतं की टोमॅटोचे बी खाल्ले किंवा मिरचीचे बी खाल्ले तर जास्त होते. तर म्हणजे ते बरोबर आहे की टोमॅटो कमी खायला पाहिजे, पण डायरेक्ट बी खाल्ल्याने असं होत नाही की आपण बी खाल्लं टोमॅटोचं किंवा मिरचीचं किंवा दुसऱ्याही कोणत्या वांग्याचं वगैरे, काय बी खाल्लं ते बी डायरेक्ट जाऊन स्टोन बनतं असं होत नाही दादा. ते कसं आहे की ओव्हरऑल
टोटल टोमॅटोज आपल्याला इंटेक म्हणजे घेणं कमी करावं लागतं. आणि ते असं काही आपण तसंही खूप खात नाही, आठवड्यातून एखाद्या वेळेस खाल्लं तर चालतंय. फक्त असं नाही व्हायला पाहिजे की डेली आपण टोमॅटो वगैरे खात आहे. तर हा कॉन्सेप्ट चुकीचा आहे. किंवा बी काढून जर खाल्लं तर चालतंय असं नाही. असं नसते किंवा बी खाल्लं आणि ते बी डायरेक्ट जाऊन तिकडे अडकलं, तर हा कॉन्सेप्ट चुकीचा आहे. हां, बाकी असं आहे की ओव्हरऑल तुम्ही रोजच्या रोज पालक टोमॅटो खूप जास्त खाताय तर ते नाही व्हायला पाहिजे. आठवड्यातून एखाद्या वेळेस चालेल. तर बी खाल्ल्यामुळे होते पर्टिक्युलरली असं नाही आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. मला असं वाटतं आपल्याला सविस्तर उत्तर मिळालेलं आहे. हो नक्की. धन्यवाद. सर, आपण निदानाबद्दल बोलत होतो की आपण काय काय सोनोग्राफीमध्ये एक तर आपल्याला हे कळतं आणि त्याच्यात मग एकदा आयडिया आली की एक अंदाज आला त्यामध्ये की काय परिस्थिती आहे. छोटे स्टोन असतील तर आपण औषधानेच प्रयत्न करतो. पण जर एखाद्या पेशंटला औषधाने आराम नसेल किंवा त्याचा साईज जास्त असेल किंवा किडनीवर सुजन जास्त असेल तर मग मात्र आम्ही पुढचे रक्ताचे रिपोर्ट, कधी पर्यायाने गरज पडली तर सिटी स्कॅन, ह्या गोष्टी सांगतो. जसं जसे रिपोर्ट येतात त्याच्या हिशोबाने मग पुढचे करावं लागतात. पण एक महत्त्वाचं आहे की आपल्याला बेसिक जेव्हा स्टोनचा त्रास होतो तर आपण सोनोग्राफी ही मात्र केलीच पाहिजे. त्याच्यानंतर रक्ताचे रिपोर्ट बोलू आपण, पण आधी फोन घेऊया. येस. हॅलो. हा मॅम, मी कार्ला बुजुर्ग इथून बोलत आहो. हा बोला, काय प्रश्न आहे आपला आणि आपलं नाव पण सांगा. माझं नाव भास्कर शमुलकार. माझं एक बाळ आहे 10 वर्षाचं. त्याला रात्री अचानकच लघवी होतो सर. ते कंट्रोल होत नाही. वारंवार मी अगोदर मेडिसिन सुद्धा घेतलेलं आहे इकडून तिकडून आणि बाकी बरेच न्यूरोलॉजीवर सुद्धा गेलेलो आहो, पण तरी आमचं समाधान झालं नाही. तर आता असं किती वर्षापर्यंत चालणार ते? मग की जसं जसं बाळ मोठं होणार आहे तसं तसं ते थांबून जाणार आहे. दादा, हा जो त्रास आहे ना हा मुतखड्याचा जनरली नाही आहे. हा म्हणजे रात्री लहान बाळ जे असतात रात्री कपड्यामध्ये लघवी झोपेमध्ये करून देतात अंथरुणामध्ये, तर हा वेगळा त्रास आहे. याला नॉक्चर्नल इन्युरेसिस म्हणतात. याच्यासाठी बऱ्याच वेळा वयाच्या हिशोबाने हा आजार सेटल होतो. नाहीतर आपल्याला काही त्याच्या म्हणजे याच्यात बिहेवियरमध्ये काही बदल करावे लागतात किंवा मग काही औषधही आपण देऊ शकतो, पण ते तपास केल्यावर आपल्याला द्यावं लागतात. तर आम्ही बरेच औषधं घेतलेले आहेत न्यूरोलॉजी पासून. आपल्याला काही बेसिक तपास सोनोग्राफी वगैरे करून बघायला पाहिजे की याचं काही म्हणजे मुतखडा वगैरे काही कारण आहे का. ते जनरली राहत नाही. तर त्याचे मग आपण काही औषधं देतो. काही त्याला असं अशा गोष्टी करायला सांगतो जसं दिवसा जास्त पाणी प्यायचं, रात्री कमी प्यायचं, किंवा मग एखाद्या वेळेस त्याच्या झोपण्याच्या सायकलवर बघून आपण त्याला अलार्म लावायचा आणि अलार्म लावून उठवून मग ती सवय त्याला पाडायची का जसं त्याला अलार्म ऐकायला येईल तसं त्याला खालचे सेन्सेशन ऐकायला येतील म्हणजे जातील आणि मग तो उठेल. हे वयाच्या हिशोबाने बऱ्याच लोकांचे आजार सेटल होऊन जातात. आणि 2-3 डॉक्टर जाऊन गेलो, त्यांनी हेच सांगितलेलं आहे, फक्त पाण्याचं व्यवस्थित सांगितलं आणि रात्री उठायचं हे राहिलं करायचं. बाकी आमच्या ताटात सोनोग्राफी झालेला ऑलरेडी. आणि म्हणजे हा एक प्रयोग तुम्ही करून बघा की त्याला रात्री जर तो समजा 10 वाजता झोपत असेल तर रात्री 11ला, त्याच्यानंतर रात्री 2:30ला आणि नंतर 5:30ला असा अलार्म लावायचा, त्याला उठवायचं. काही दिवस तो अलार्मने उठणार नाही, तुम्हाला उठवावं लागेल. पण एकदा त्याला ते सेन्सेशन जाणं चालू झालं की मग खालचे सेन्सेशन त्याला येतील आणि मग तो आपोआप उठणं चालू. पण हे तुम्हाला करत राहावं लागेल असं. आणि याने नाही झालं तर मग आपल्याला पुढे मात्र काही औषधं द्यावं लागतील त्याला. आणि संध्याकाळच्या वेळेस त्याला एक 7 वाजता नंतर. आणि दुसरे जे पेय असतात ज्याने लघवी वाढते, जसं की काही कोल्ड्रिंक्स आहेत किंवा चहा कॉफी वगैरे ह्या गोष्टी आहेत, ह्या रात्रीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस अवॉइड करायच्या. ह्या जर कमी घेतल्या तर मग ती युरिन आउटपुट थोडं कमी होतं रात्रीचं. मग ह्या गोष्टीला बराच फरक पडतो. याला बिहेवियर मॉडिफिकेशन म्हणतात. ते करावंच लागतं, हे आवश्यक आहे. ठीक आहे सर, ठीक आहे, धन्यवाद सर. सर, मी हा प्रश्न विचारणार होते की पाण्याबद्दल तर आपल्याला एक प्रश्न विचारला गेला होताच की किती प्यायचं, पण भीतीपोटी जास्त पाणी पिल्या गेलं तर किडनीवर त्याचा काय परिणाम होईल आपण तेही सांगूया. नाही, जनरली 4-5 त्याच्यावर पाणी पिलंही जात नाही. जनरली 4-5 लिटर पाणी हे सफिशियंट आहे, योग्य आहे. एवढं आपल्या विशेषतः विदर्भात तरी जिथं ऊन जास्त आहे तेवढं 5 लिटर पाणी आपल्याला 4 ते 5 लिटर पाणी उन्हाळ्याच्या दिवसात टॉलरेट होऊन जातं आणि तेवढं प्यायलाच पाहिजे. आणि बाकीचे आपण पथ्य सांगितले ते पण केलेच पाहिजे. पाण्याबद्दलही महत्त्वाचं आहे की बरेचदा असं असतं की पाणी कोणतं प्यायचं, काय प्यायचं, हेही प्रश्न येतात. तर त्यात मॅम सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात देण्यासारखं आहे की जे नगरपालिकेचं पाणी येतं ते पाणी सगळ्यात चांगलं असतं. ते पाणी सगळ्यात चांगलं असतं कारण त्यांना त्याचे नॉर्म्स दिलेले असतात की असं असं पाण्याला ट्रीटमेंट द्यायची आणि ते आपण घेतलं नळाचं पाणी तर ते सगळ्यात चांगलं पाणी आहे. आता दुसरा विषय असतो की मग समजा एखाद्या ठिकाणी काही कारणास्तव समजा जर त्या पाण्याला त्यांना ॲक्सेसिबिलिटी नसेल तर मग त्यांनी कोणतं पाणी प्यायचं. तर मग अशा वेळेस काय की जे RO सिस्टम्स आजकाल अवेलेबल आहेत ते वापरू शकतात.
त्याच्यात त्यांना सांगायचं की जे आरो लावतात त्यांना की आम्हाला एक 50 ते 100च्या मधात त्याचं TDS सेट करून द्या, ते योग्य राहतात. त्याच्यापेक्षा कमी नको आणि जास्तही नको. 200च्या वर जर गेलं तर मग तर ते हार्मफुलच आहे. तर एक 50 ते 100च्या मधात TDS ठेवलेलं आरोचं पाणी जर आपण बोरचं पाणी वगैरे काही घेत असेल तर तेव्हा ते लावलं पाहिजे. ते पण नळाच्या पाण्याला आवश्यकता नाही. जे कॉर्पोरेशनचं पाणी येतं ते सगळ्यात नगरपालिकेचं ते सगळ्यात चांगलं पाणी असते. आता राहिला प्रश्न फक्त ग्राउंड वॉटर जे असतात जसं की बोरचे पाणी वगैरे त्यांना मात्र आरो लावावा लागतो आणि त्यांनी तेवढं TDS सेट केलं पाहिजे त्याचं. ते जे कंपनीवाले सेट करून देतात. हॅलो हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्राला आपला फोन लागला आहे. हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम. मॅम सरांना क्वेश्चन विचारायचं आहे. हा, काय नाव आहे आपलं? गीताबाई डिंबे. हा, गीताबाई बोला, तुमचा प्रश्न विचारा. मुतखड्याच्या इलाजाचे प्रकार काय आणि ते औषधाने पडतात काय? बरं. बऱ्याच वेळा असं असतं की छोटे स्टोन असले तर ते औषधाने पडून जातात. आपण आधीच बघितलं 90% 95% लोकांचे 5 ते 6 मिलीमीटर पर्यंतचे खडे पडून जातात. जर त्यांनी नाही पडले किंवा साईज खड्याचं जर मोठा असलं तर मग मात्र आपल्याला पुढचे इलाज जसं की 2 प्रकारचे इलाज असतात. काही प्रोसिजर करावं लागतं. जसं की हॅलो, आवाज येतोय? तर एक तर लिथोट्रिप्सीचा प्रकार असतो किंवा मग ऑपरेशन्सचे प्रकार असतात. तर ऑपरेशनमध्ये आज अवेलेबल अकोल्यामध्ये पण म्हणजे जवळपास सगळीकडेच आहेत दुर्बिणीचे ऑपरेशन उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये आपण छोटीशी दुर्बीण लघवीच्या मार्गातून टाकून म्हणा किंवा एखाद्या वेळेस पाठीतून एक छोटंसं छिद्र करून खडा फोडून ते आपण काढतो. तर असे ऑपरेशनचे पण इलाज असतात. तर छोटे स्टोन असतील तर जनरली औषधाने पडतात, नाही तर मग मात्र किंवा अडकला स्टोन एखाद्या वेळेस तर मग मात्र दुर्बिणीचे ऑपरेशन लागतात, जे की आजकाल फार चांगले रिझल्ट्स आहेत त्याचे. त्यावेळेस ऑपरेशन करू शकतो. थँक्यू सर. आपल्या सहभागासाठी देखील धन्यवाद. सर, बरेचदा घरगुती उपाय पण केले जातात, तर ते कितपत योग्य आहे त्याबद्दल पण आपण आता माहिती देऊया. मॅम, घरगुती इलाज म्हणजे आता महत्त्वाचं सगळ्यात हे आहे की घरगुती इलाज म्हणजे काय, कोण काय घेतं, कोण काय देतं. आता बऱ्याच वेळा असं आहे की आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक या ट्रीटमेंटचे पेशंट आमच्याकडे येतात की सर हे कामाचं आहे की नाही आहे की कसं आहे. तर कॉल घेऊया. येस मॅम. हॅलो हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर, हा फोन इन. मी प्राची तायडे बोलते. हा प्राची, अकोल्यावरून. हा बोला प्राची. माझा प्रश्न असा होता की मुतखडे का होतात, ते कसे तयार होतात आणि त्याची कारणे काय आहे? बरं सर, आपण काय सांगू यांना? आपण आत्ताच बऱ्याच वेळा डिस्कस केलं आहे की पाणी कमी झाल्यामुळे आणि काही पर्टिक्युलर पदार्थ जसे खाल्ले तर ते मुतखडे होण्याची शक्यता जास्त आहे. सगळ्यात मेन आहे याच्यामध्ये की पाण्याचं प्रमाण जास्त असलं पाहिजे आणि बाकी जे आहेत नॉनव्हेज आहार कमी केला पाहिजे, पनीर, चीज, चॉकलेट कमी केले पाहिजेत, पालक टमाटर कमी, मीठ कमी, काजू कमी, ह्या गोष्टी कमी घेतल्या पाहिजे. पाणी भरपूर पिलं पाहिजे. तर पाणी भरपूर पिलं तर मग मुतखडे होणार नाही, कमी पिलं तर मात्र मुतखडे होतील आणि मग ते वारंवारही होतील. मला असं वाटतं आपल्याला उत्तर मिळालं आहे समाधानकारक. हो, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. थँक्यू. तर आपण बोलत होतो की ते घरगुती इलाज वगैरे. मॅम, घरगुती इलाज काय घेत आहेत याच्यावर महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा आयुर्वेदिक होमिओपॅथिकवर पण आम्हाला विचारलं जातं, तर आम्ही सरळ एकच गोष्ट सांगतो आणि मी आज प्रामाणिकपणे इथे कबुली करतो. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक हे एक शास्त्र आहे. त्यांच्या हिशोबाने ते औषधं देतात, त्याने बरेच खडे पडतातही. पण एक गोष्ट एकदम क्लिअर आहे की आम्ही ॲलोपॅथीचे डॉक्टर असल्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल खूप ज्ञान नसतं, म्हणून ते किती इफेक्टिव्ह आहेत काय आहेत हे आम्हाला कळत नाही. एवढं मात्र नक्की की दोन्ही इलाज मिक्स करून आपण नाही घ्यायला पाहिजे, कारण की कशामुळे जर काय आता बऱ्याच गोष्टीला काही साईड इफेक्ट असतात तर त्याचे अपाय नाही व्हायला पाहिजे, किंवा मग आपण एखाद्या तज्ज्ञाकडनं न घेता जर कुठून बाहेरून घेत असाल तर तो प्रकार करू नका. आयुर्वेदिक होमिओपॅथिक घेतलं तरी चालेल, घ्या, त्यांचेही चांगले रिझल्ट्स आहेत आजकाल, तर ते मात्र तज्ज्ञाकडून घ्या, उगीच कुठनं घेऊ नका. कारण मग काही प्रकार झाले, काही प्रॉब्लेम झाले तर आम्हालाही कळायला थोडं डिफिकल्टी जातं की हे काय घेऊन आले आहेत, कारण की त्याच्याबद्दल आमचा अभ्यास पूर्णपणे नसतो. हॅलो, मी मनीषा कुलकर्णी अकोल्यावरून बोलत आहे. बरं विचारा तुमचा प्रश्न. माझा प्रश्न असा आहे की किडनी स्टोन झाले पाहिजे यासाठी आपण काय करू शकतो? किडनी स्टोन होऊ नये डॉक्टर, आपण काय सांगूया ना थोडक्यात? आत्ताच आपण डिस्कस केलं की पर्टिक्युलर जे पदार्थ आहेत ते अवॉइड करून पाणी भरपूर प्यायला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जे पदार्थ आत्ता आपण बघितले, नॉनव्हेज नाही खाणे, पनीर, चीज, चॉकलेट नाही, मीठ कमी खाणे, हे सगळे पदार्थ टाळले पाहिजे आणि पाणी भरपूर पिलं पाहिजे. कमीत कमी 4 ते 5 लिटर पाणी आपण घ्यायलाच पाहिजे. ताई, आपल्या सहभागासाठी धन्यवाद.
अजून एक प्रश्न मला आता, म्हणजे इतकं डिस्कशन झालंच आहे खाण्यापिण्यावर, तर एक गोष्ट महत्वाची आहे. आमच्या ओपीडीलाही बरेचदा येतात लोक आणि विचारतातही की बियर पिल्याने स्टोन पडतात का. आता म्हणजे आता हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्राला आपला फोन लागलाय. हो, हा बोला. मला डॉक्टर शर्मांना विचारायचं होतं की जर एखाद्या पेशंटचं ऑपरेशन झालं आहे किडनी स्टोनचं, तर त्याला वारंवार किडनी स्टोन होऊ शकतात का भविष्यामध्ये? बरं डॉक्टर, आपण काय सांगू? हो, जर आपण काळजी घेतली नाही तर ते परत परत होऊ शकतात. कारण की आपण मुतखडे, म्हणजे औषधाने म्हणावं किंवा ऑपरेशनने म्हणा, मुतखडे काढतोय, पण ती तयार होण्याची प्रक्रिया काही आपल्या कंट्रोलमध्ये नाही अजून. तर त्याच्यासाठी आपल्याला पथ्यच पाळावे लागतात, काळजी घ्यावी लागते. पाणी भरपूर पिणे आणि बाकीचे जे पदार्थ नाही खायचे आता सांगितले ते सगळे अवॉइड केले पाहिजे आणि आयुष्यभर याच्यावर लक्ष द्यायलाच पाहिजे. पाण्याची सवय नेहमीची लावलीच पाहिजे. हे परत परत होऊ शकतात, कोणत्याही प्रकारे इलाज हो त्याचा, औषधाने म्हणा, फक्त पाण्याने म्हणा, किंवा आपोआप खडा पडला किंवा ऑपरेशनने म्हणा, कशानेही जर झालं तरी हे परत होऊ शकतात. तर आपल्याला काळजी घेणे आवश्यकच आहे, याच्यावर लक्ष देणे आवश्यकच आहे. बरं मेघनाताई, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. धन्यवाद मॅडम. हा, ते बियरबद्दल आपण बोलत होतो. बरेच लोक विचारतात. त्यात असं आहे की बियर पिल्याने लघवी जास्त होते आणि त्याच्यामुळे लघवीचा फ्लो वाढल्यामुळे छोटे छोटे स्टोन्स बऱ्याच वेळा पडतात. हे योग्य आहे, पण आपण जर पाणी भरपूर पिलं तर तशी लघवी जास्त येणार. मग त्यासाठी बियर प्यायची काय गरज आहे? तर पाणी जास्त प्या, लघवी जास्त येणार, पडून जातील. याच्याहूनही जास्त एक महत्त्वाची गोष्ट अजून आहे की बियर पिल्याने खडे पडतात, पण बियर पिल्याने खडे तयार पण होतात. कारण की त्याचं जे बनवण्याचं प्रोसेस, त्याच्यामध्ये जे हे असतात इन्ग्रेडियंट्स, ते स्टोन्स वाढण्यासाठी पूरक आहेत. म्हणून बियर पिल्याने स्टोन पडतील, पण बियर पिल्याने स्टोन वाढतील पण, म्हणजे तयार पण होतील. म्हणून तो काही एक योग्य प्रकार नाही. आणि त्यातल्या त्यात बियर प्यायला कसं एक डिपेंडन्सी, म्हणजे एक त्याच्यावर आपण अवलंबून राहू असं, म्हणजे आपण समाजातही बघतो बरेच लोक दारूची सवय लागून जाते. तर तो एक पोटेन्शियल असल्यामुळे बियरपेक्षा आपण पाण्याकडे जास्त लक्ष दिलेलं बरं. पाणी भरपूर प्या, बियर प्यायची गरज नाही आहे. बियरने स्टोन पडतात पण वाढतात पण, म्हणून ते घ्यायचे नाही. तर आपण पाणी भरपूर प्यायला पाहिजे. हॅलो, मी किरण बुलढाण्याहून बोलत आहे. मला सरांना क्वेश्चन विचारायचा होता. मुतखड्याच्या ऑपरेशन मध्ये लेझर आणि लिथोट्रिप्सी मध्ये काय फरक आहे? बरं बरं डॉक्टर, आपण काय सांगू यांना? लिथोट्रिप्सी आणि लेझर हे खडा फोडायचे, म्हणजे खड्याचे मोठे खडे असतात, त्याला तुकडे करून काढावे लागतात. तर ते तुकडा करायचे साधन आहेत. तर लिथोट्रिप्सी ही आधीपासून उपलब्ध आहे. लेझर आता इतक्यात एक 10-12 वर्षात अवेलेबल झालेलं माध्यम आहे. तर ज्यावेळेस एखादा खडा आपण जर हातोडीने फोडला तर कसं त्याचे तुकडे होतील, आणि जर समजा तोच खडा आपण एखाद्या लाईटने जर फोडला तर काय फरक राहील, असा फरक लेझर आणि लिथोट्रिप्सीमध्ये आहे. तर लेझरचे ॲडव्हान्टेजेस, म्हणजे फायदे आहेत की एक तर आजूबाजूच्या जे टिश्यू असतात त्याला मार लागत नाही. कधी कधी आपण एकदम पावडर करूनही ते स्टोन सोडून देतो तर ते निघून जाते आपोआप, म्हणजे ट्रॉमा जो आहे तो कमी होतो. लेझर हा डेफिनेटली एक ॲडव्हान्स टेक्निक आहे आणि ती आजकाल आपल्याकडे उपलब्ध पण आहे. तर नक्कीच लेझरचे ॲडव्हान्टेजेस आहेत. अच्छा, ठीक आहे, थँक्यू. किरणताई, धन्यवाद. नक्कीच डॉक्टर, मला असं वाटतं आज आपण अगदी समर्पक आणि समाधानकारक अशी श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे, समर्पक अशी माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. श्रोते हो, आजचा कार्यक्रम आपण इथेच समाप्त करतो आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढील कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं डॉक्टर रोहिणी व्यास यांचं. डॉक्टर शर्माज इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजी अँड इनफर्टिलिटी सेंटर, भागवत प्लॉट, इंद्रप्रस्थ टॉवरच्या बाजूला, जैन लॉन्स समोर, चठारपेठ रोड, अकोला. शर्माज इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजीचे उद्दिष्ट सर्वांगीण आरोग्यासाठी उत्कृष्ट, प्रगत आणि रुग्ण केंद्रित मूत्रविज्ञान सेवा प्रदान करणं. आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ आणि सूरदय सेवा यांच्याद्वारे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीनं काम करणं. उपलब्ध सुविधा: दुर्बिणीद्वारे मूत्रमार्गाची तपासणी, सर्व प्रकारच्या मुतखड्यांवर अत्याधुनिक औषधोपचार आणि शस्त्रक्रिया, मशीनमधील किरणांद्वारे मुतखडा विच्छेदन, दुर्बीणद्वारे लेझर, प्रोस्टेट ग्रंथींच्या शस्त्रक्रिया, लघवीतील अडथळ्यावर, मूत्राशयातील ट्यूमरवर दुर्बीणद्वारे उपचार, स्त्रियांचे लघवीचे आजार, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया, किडनी, मूत्राशय, प्रोस्टेट, जननेंद्रिय कॅन्सरचे निदान आणि उपचार, डायलिसिससाठी लागणारी फिस्टूलची शस्त्रक्रिया,
किडनी प्रत्यारोपण सल्ला आणि मार्गदर्शन, लहान मुलांचे मूत्रविकार निदान आणि उपचार. अधिक माहिती करता 8308066154 या मोबाईल नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. श्रोते, आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. त्यातील विषय होता मूत्रपिंडातील खडे अर्थात किडनी स्टोन आणि सहभागी डॉक्टर होते MBBS MS युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद शर्मा. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्योती हातेकर यांनी केलं. तांत्रिक सहाय्य श्रीराम परसोडे यांचं होतं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे.